हॅलो माय यूट्यूब फॅमिली, आज मी बनवते आहे बाजरीचा केक. तर त्यासाठी मी घेतले आहे 2 केळी. त्यात मी साखर टाकून हे मिक्सरला वाटून घेणार आहे. देन मी हे सगळं मिक्सर आता एका केक टीन पॅन वॉट एव्हर इट इज त्याच्यात काढून घेतले. त्यात मी आता दही टाकते, एक वाटी तेल आणि 1 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकणार आहे मी. त्यात मी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर टाकून हे सगळं मिक्सर हलवून घेणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपला मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे बाजरीचं पीठ. मी हे चाळून घेते. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 कोको पावडर, थोडीशी, एवढीच बस, मला प्रमाण माहिती नाही पण एवढं टाकतो आहे. आणि आता हे आपण सगळं हलवून घेणार आहोत. मिक्स अँड मिक्स मोर मिक्स. कन्सिस्टन्सी मॅनेज करायला तुम्ही यामध्ये दूध टाकू शकता. आणि अजूनही तुम्हाला मिक्स करायचं आहे. प्रॉपर मिक्स झाल्याशिवाय आपला केक छान फुलणार नाही आहे. त्यामुळे वी हॅव टू डू मिक्स अँड ऑल. मिक्स. ही कन्सिस्टन्सी झाल्यावर आपलं बॅटर रेडी होणार आहे. सो आता आपण केक टिनला ग्रीस करून घेऊया. मी बटर लावते केक टिनला. पूर्ण सगळीकडे बटर लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. त्यामध्ये आता थोडंसं पीठ टाकून सगळीकडे ते पीठ पण थोडं लावून घ्यायचं, म्हणजे आपला केक व्यवस्थित बाहेर पडेल बेक झाल्यावर. सगळीकडे लावून घ्या पीठ. मी बाजरीचंच पीठ लावते. आणि आता आपण ह्यात आपलं बॅटर टाकूया. बॅटर टाकल्यानंतर असं थोडं आपल्याला ते सेट करायचं आहे या पद्धतीने, म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित जाईल बॅटर. आणि यावर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. मी आता याच्यात बदाम आणि पिस्ता टाकते, म्हणजे माझ्याकडे अवेलेबल होते. आणि आता हा केक मी ओव्हनमध्ये बेक करायला ठेवते आहे. मी साधारणतः हे 180 डिग्रीवर बेक करायला ठेवलं आहे. आणि हे बोथ साईड रॉड मी ऑन ठेवले आहेत. आणि हे मी आता 25 मिनटावर ठेवलेलं आहे बेक करायला. आफ्टर 25 मिनिट्स माझा केक बघा व्यवस्थित रेडी झाला आणि तो व्यवस्थित सगळीकडून सुटलेला आहे, कुठेही चिकटलेला नाही आहे. आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते आहे. हे बघा सहज निघाला माझा केक, एकदम प्रॉपर. आणि हा पलटी मारते. येस. सो माझा केक रेडी आहे. आपण ह्याची कन्सिस्टन्सी बघून घेऊया की केक किती फ्लफी झाला आहे की नाही. येस. हॅपी बर्थडे टू मी. माझा बड्डे नाही आहे तरी पण मी असंच मस्ती. सी, आपला केक किती फ्लफी झाला आहे. हा बाजरीचा केक आहे म्हणून तसा टाकतो आहे. तुम्ही मैद्याचा बनवलात तर एकदम छान फुलेल. थँक्यू फॉर वॉचिंग.